मधुराजी सकाळी त्यांची सून कोमल हिच्यासोबत वॉक करून घरात परत आल्या तेव्हा त्यांची सासू दमयंतीजी त्यांना टोमणे मारायला लागल्या आणि म्हणाल्या, मला माहीत नाही कसली सदोष सून आहे. तुझे माझ्याकडे लक्ष आहे का? तुझी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल हे सर्व वयाच्या आधीच जास्त आहे. माझ्याकडे पहा, मी खूप म्हातारी झाले आहे, पण माझ्या शरीरात कोणताही आजार नाही. हे सर्व ऐकून मधुराजींना वेदना झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. त्या विचार करू लागल्या, जेव्हा कधी मी स्वतःची काळजी घेते तेव्हा मला कोणीच स्वतःची काळजी घेऊ देत नाही. तेव्हा सर्वजण मला कर्तव्याच्या गिरणीत दळत राहतात. मग मी आजारी पडेल नाहीतर काय होईल? तरीही त्या काहीच बोलल्या नाहीत आणि गुपचूप त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्यांची सून कोमल आल्यापासून त्या त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेत होत्या. त्यामुळे आता त्यांची तब्येत हळूहळू सुधारत होती. नाहीतर इतक्या आजारांनी घेरल्यावर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. असो, त्यांनी नाश्ता करून औषध घेतलं. नंतर त्यांच्या नंदेने त्यांना फोन केला. मधुराजींनी फोन उचलला तेव्हा त्या बाजूने त्यांची नणंद म्हणू लागली, ऐका ना वहिनी, आता होळी येणार आहे. मग मला कोणते पदार्थ बनवायचे आहे त्याची यादी सांगा. त्यानुसार मी सामानाची ऑर्डर देईन आणि मला किती प्रमाणात ऑर्डर करायची आहे ते मला सांगा. यावर मधुराजी 2 क्षण स्तब्ध झाल्या आणि विचार करू लागल्या की माझी तब्येत इतकी खराब आहे, तरी माझी नणंद फक्त मला डिशेस बनवण्यासाठी सामानांची लिस्ट मागू शकते का? त्यांना त्या विनम्र शब्दात म्हणाल्या, दीदी कृपया मला माफ करा. यावेळी मी होळीच्या दिवशी तुमच्या घरी येऊ शकणार नाही. माझी तब्येत अजिबात बरी नाही. यावर्षी मी माझ्याच घरी राहून होळी साजरी करेल. आणि तरीही मला जास्त स्पायसी अन्न खायचे नाही आणि जास्त अन्न शिजवायचेही नाही. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला आणि त्यांच्या नंदेला राग आला. मधुराजींच्या डोळ्यात पाणी आले. दरवर्षी कुठलाही तीज किंवा सण आला की त्यांना त्यांच्या नंदेच्या घरी काम करावे लागत असे. पहिल्यांदा त्या त्यांच्या घरी सर्व काही तयारी करायच्या. त्यानंतर त्यांना त्यांच्या नंदेच्या घरी जाऊनही सर्व काम सांभाळावे लागत होते. घरगुती काम करत असताना थकवा आल्याने त्यांची कंबर मोडायची. कामासमोर त्यांना स्वतःच्या खाण्यापिण्याचंही भान नसायचं. कोणताही सण असला की सण साजरा करण्याऐवजी त्या त्यांच्या नंदेच्या घरी स्वयंपाकघरात कामात व्यस्त असायच्या. यावेळी त्यांनी आपल्या नंदेच्या घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. होळीच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळी दमयंतीजींची मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी आली आणि ती तिच्या आईला म्हणाली, आई, मी माझ्या वहिनीला फोन करून बोलावले होते तेव्हा तुझ्या सुनेने मला स्पष्ट नकार दिला. तुझी सून सासू झाल्याबरोबर तुझ्या सुनेच्या केसांना पालवी फुटली आहे असे दिसत आहे. दमयंतीजी म्हणाल्या, म्हणजे ती असं म्हणाली? मी तिला आत्ताच बोलावून विचारते. मग त्यांनी त्यांची सून मधुराला बोलावले आणि म्हणाल्या, मधुरा सूनबाई प्लीज इकडे या. तेवढ्यात मधुराजी आल्या आणि त्यांच्या सासूसमोर उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांची नणंद आणि त्यांची सासू दमयंतीजी म्हणाल्या, सूनबाई, हे मी काय ऐकत आहे? तू तुझ्या नंदेच्या घरी होळीला जायला का नकार दिलायस? मधुराजी हळूच म्हणाल्या, मम्मीजी, मी आता जास्त काम करत नाही आणि तसंही तुम्हाला माहीतच आहे की माझा BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढले आहे. माझी तब्येत बरी नाही. त्यामुळे आता मी माझ्या नंदेच्या घरी स्वयंपाक बनवायला मदत करू शकणार नाही. आता माझी स्वतःची सून घरात आली आहे. अशा परिस्थितीत माझ्याकडून आयते ताट बनवण्याची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? मधुराजींच्या नंदेनी थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली, मग ठीक आहे वहिनी, एक काम करा, तुम्ही तुमच्या सुनेला आमच्या घरी स्वयंपाक करायला पाठवा. आता इतकी वर्ष तूच तर आमच्या घरचा स्वयंपाक बनवत आली आहेस. मला हे सगळं करायची आता सवय नाही आहे. आमच्या घरी इतके पाहुणे येतात, त्यामुळे ते सर्व तयार कोण करणार? वहिनी, तुम्ही तुमच्या नवविवाहित सुनेला आमच्या घरी पाठवा. ही परंपरा मोडता कामा नये. मग आतून चहा नाश्ता घेऊन येणाऱ्या कोमलनेही हे सर्व ऐकले. ती म्हणाली, मम्मी, आजकाल माझी तब्येत ठीक राहत नाही. मला गेल्या आठवड्यात निमोनिया झाला होता. त्यामुळे आता मलाही खूप अशक्त वाटत आहे. यावर दमयंतीजी म्हणाल्या, नवीन सुनबाई, तू गप्प बस. तुला या सगळ्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही. तुला जेवढे विचारले जाईल तेवढेच तू कर. तुझ्या सासूबाई स्वतः आजारी असूनही घरातील सर्व कामं सांभाळत असतात
आणि त्याशिवाय प्रत्येक तीज सणाच्या दिवशी त्या आपल्या नंदेच्या घरी स्वयंपाक भांडी घासायला जात होत्या. आता तुला नणंद नाही, तुझा नवरा एकुलता एक मुलगा आहे, पण तुला माझ्या मुलीच्या घरी स्वयंपाक करायला आणि भांडे घासायला जावंच लागेल. आणि हो, मी तुमची मावशी आणि आजी सासू आहे, त्यामुळे मला तू नकार देऊन माझा अपमान करत आहेस. आणि विशेष म्हणजे तू आजारी नाहीस, पण तू आजारी असशील तरीही सगळी कामं तुला सांभाळावीच लागली असती. नंतर त्या त्यांच्या सुनेकडे बघून म्हणाल्या, सुनबाई, तू पण तुझ्या सुनेसोबत माझ्या मुलीच्या घरी जा आणि नवीन सुनबाईला काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते समजावून सांग. ती पहिल्यांदाच जाणार आहे तेथे अन्न शिजवण्यासाठी, त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये तिला. मधुराजी म्हणाल्या, पण मलाही बरे वाटत नाही. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, हे बघ सुनबाई, तुला काहीही झालेलं नाही. तू जेवण करत आहेस, चालत फिरत आहेस, मग तू काम करायला का जाऊ शकत नाहीस? तू तुझ्या नंदेकडे जा. तू आजारी असतानाही तुला तुझ्या नंदेच्या सासरच्या घरी स्वयंपाक बनवायला जावंच लागेल. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. मधुराजींच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणू लागल्या, आई, तुम्हाला माहीत आहे का माझे कोलेस्ट्रॉल किती वाढले आहे? मी सध्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुटले आहे. हे तुम्हाला का समजत नाही? मला आता थोडं स्वतःवर लक्ष केंद्रित करू द्या. ना मी जेवण करण्याच्या स्थितीत आहे, ना मी स्वयंपाक बनवण्याच्या स्थितीत आहे. बोलताना त्यांचा घसा जड झाला होता. तेव्हा त्यांची सून कोमल म्हणाली, सासू आजी, आम्ही दोघी या घरच्या सुना आहोत, या घरातील नौकर नाहीत. लग्नाअगोदर मी स्वाभिमानाने माझ्या आईवडिलांच्या घरी जगले आहे. मी कोणाच्या घरी भांडे स्वयंपाक करेल, परंतु मला असे नोकराचे आयुष्य नको होते. आता दमयंतीजींचा राग 7व्या गगनाला भिडला होता. दमयंतीजींनी त्यांची सून मधुराजींना फटकारले आणि त्या त्यांना म्हणाल्या, तू तुझ्या सुनेला स्वतःच का समजावत नाहीस? ती खूप बोलते. तू तुझ्या पसंतीने तुझ्या मुलाचे लग्न करून हिला या घरात आणले आहेस, म्हणून इतकं तिला बोलू देतेस का? आता तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय हे नाकारणारी तूच आहेस, म्हणूनच बोलत आहेस ना तू. सुनबाई, बघ, तुझं एकटीचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, परंतु बाकी घरातील सर्वजण जेवण करतीलच ना. आणि नवीन सुनबाई, तुला लग्नाच्या नावावर एवढं चाकरी करणारे आयुष्य मिळाले आहे. नंतर आज सासूला सडेतोड उत्तर देत मधुराजी म्हणाल्या, नाही अम्माजी, माझी सुनबाई कोणाच्या घरी जेवण बनवायला जाणार नाही. तुमच्या मुलीच्या घरी अनेक पाहुणे येत असतील तर तिला तुम्ही सांगा आचारी बोलवायला. माझी सून आमच्यासोबत घरी होळी साजरी करेल. ती माझी सून आहे आणि मी तिला गुलामगिरीचे जीवन जगू देणार नाही. कदाचित मला समजायला उशीर झाला असेल. मी जे काही केले ते माझ्या कुटुंबासाठी केले, पण आज ज्या प्रकारे तुम्ही माझ्या सुनेला गुलामगिरीचे आयुष्य जगायला सांगत आहात, त्यामुळे मलाही सासरच्या घरी आल्यानंतर गुलामगिरीचेच आयुष्य मिळाले असे वाटत आहे. मी फक्त एक मुक्त दासी होते. आज माझी तब्येत बरी नसतानाही तुम्ही लोक माझी किती चेष्टा करत आहात. तुमचे काम करण्यासाठी मी माझी भूक, तहान आणि झोपसुद्धा बाजूला ठेवली. माझ्या थकव्याकडे मी दुर्लक्ष केले. मी माझ्या तब्येतीकडे कधीच लक्ष दिले नाही. ना मला कधी फिरायला वेळ मिळाला, ना मला व्यायामासाठी वेळ मिळाला. आणि आज जेव्हा मी आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे, तेव्हा माझ्यावर टीकाही होत आहेत. असे म्हटले जाते की अत्याचार करणाऱ्यांपेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. म्हणूनच आता मी माझ्या सुनेवर अत्याचार होऊ देणार नाही. माझी सून कोणाची मोलकरीण बनून या घरात आलेली नाही, म्हणून ती कोणाची भांडी घासायला कुठेही जाणार नाही. तेव्हाच मधुराजी त्यांची सून कोमलकडे प्रेमाने बघत म्हणाल्या, सुनबाई, तू काही काळजी करू नकोस. मी जे काही भोगलं आहे ते मी तुला भोगू देणार नाही. तुला मी मोलकरणीचे आयुष्य मिळू देणार नाही. तू माझ्या मुलाची पत्नी आहेस आणि तू या घरात आरामात राहा. तू तुझी सर्व कर्तव्य पूर्ण कर आणि सर्वप्रथम तू तुझे स्वतःचे कर्तव्य पूर्ण कर. तू निरोगी राहिलीस तरच भविष्यात तू तुझ्या पती आणि मुलांची चांगली काळजी घेऊ शकशील. कोमलचे मन तिच्या सासूबद्दल अभिमानाने भरून आले होते. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवरून अश्रू तरळू लागले आणि तिने तिच्या सासूला घट्ट मिठी मारली आणि कोमल म्हणाली, मम्मी,
प्रत्येक घरात तुमच्यासारखी सासू असती तर किती चांगले झाले असते. आपल्या सुनेच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी अशी सासू मिळाल्यास त्या सुनेला मोलकरणीचे आयुष्य कधीही मिळणार नाही. चला, आई तुमच्या खोलीत जा, तुम्ही तयार व्हा, आपण एकत्र आज संध्याकाळी फिरायला जाऊया. मी पण आता फ्रेश होऊन येते. असं बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली आणि मधुराजीही आपल्या सुनेचा सल्ला ऐकून त्या आपापल्या खोलीत दोघी निघून गेल्या. थोड्या वेळाने सासू आणि सून दोघीही सलवार सूट घालून वॉकिंग करण्यासाठी पायात शूज घालून फिरायला घराबाहेर पडल्या. आणि इकडे मधुराजींची सासूबाई आणि त्यांची नणंद त्यांना बाहेर जाताना पाहत राहिल्या. आता त्यांची डाळ इथे शिजणार नाही हे त्यांना समजले होते. त्यामुळे दमयंतीजी त्यांच्या मुलीला म्हणाल्या, बेटा, काही फरक पडत नाही, हे लोक खूप नखरे दाखवतात, त्यामुळे कोणाचा सल्ला का घ्यायचा. तू जा आता तुझ्या घरी, फक्त जाताना आचारीला तू कॉल कर. आत्ता त्यांची मुलगीही काय म्हणणार. तिला स्पष्ट उत्तर मिळाल्यावर आता तिला खंत वाटत होती की अगोदरच स्वयंपाक करण्यासाठी तिने आचारी बोलवला असता तर चांगले झाले असते. त्यासाठीही पैसे खर्च करावे लागले असते, बरोबर. असो, उशीर झाला की मधुराजींनी स्वतःसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या सुनेला जे त्यांनी सहन केलं ते त्यांच्या सुनेला सहन करावे लागले नाही. मित्रांनो, सासूची इच्छा असेल तर घरात आणि आयुष्यात नवीन मालिका सुरू होऊ शकते. सासूचे काही चुकले असेल तर नवीन सुनेलाही तेच भोगावे लागते असे नाही. आता जे काही सासूचे झाले आहे ते बदलता येणार नाही, पण येणाऱ्या पिढ्यांसाठी आवश्यक ते बदल करता येतीलच ना. आणि ते बदल मधुराजी यांनी केले आहेत. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.